ए बंद कर. कुठून आणलाय ड्रायव्हर? कुठं? डबा नाही, खडे खडे. हा कुठून? इकडे खाता नाही बरं. दाखवचं. मालक कोण आहे? मालक काकुले चेतन. कोण? कृष्ण माळे. चल. ठेकेदार आहे ते, मालक दुसरेच गावातले खदनवाडी कोण? गावातले. हा दाखव चल. ए कोणी सांगितलं काम करायला? कोणी सांगितलं काम करायला? कृष्णमाळी मालक आहे का या जागेचे? कोण आहे मालक? कोण आहे? नाव काय? नाव नाही माहिती त्यांचं. ते कृष्णमाळीला फोन लावा. ऐ बंद कर. इकडे 2 मिनिटं. कोण आहे? सुपरवायझर आहे का? इकडे ना. तुम्ही नाही म्हटल्यावर आम्ही काय उद्योग करू काही गोष्टी. हा पण 7/12 आमची नाव आहे ना, ते चेक करायचे ना दादा. बारेचं नाव आता आम्हाला माहिती आहे का तुमचं नाव आहे का त्यांचं नाव आहे ते आम्हाला नाही नाही बाकीचे पण नाव आहे ना सर. आम्ही दगड नेतो का फुकट नाही नेत ना, पैसे देऊ राहिलो आम्ही पण ना. हा पैसे दिले ना त्याला. काय असन ते घेत हा. ते हिशोबानं समजा. हा हा पण 7/12 असं एक परमिशन लागते ना. हे काय म्हणतो ऐका ना हे ऐका ना, सुरुंग लावायची परमिशन लागते का नाही लागत? त्याची परमिशन बिगर परमिशनचं कामच नाही करू राहिलो ना. आता मी काम करतो मला रॉयल्टी आहे डायरेक्ट. रॉयल्टी ना हे म्हणजे दुसऱ्याच्या याच्यातलं खोदू नाही शकत आपण जोपर्यंत परमिशन नसेल तोपर्यंत. त्याच्याकडे तुम्ही त्याचे लेखी दिले का तुम्हाला? नाही तुम्ही म्हटले बा आमची जागा आहे. नाही नाही ऐका ना, तुम्ही लेखी दिले का? तुम्ही आम्हाला तुमचं नाव काय? भरत काय? भरत वाघ. वाघ. कुठले? अकोल्याचे आहेत का? टाकेतचे का? कुठले टाकेत? हे टाकेत. तीर्थ टाके. आणि तुमचं अकोल्याचं खुद्द? कारण की आमचे 7/12 नाव आहे. या जमिनीवर आमचा वाद चालू आहे खूप अख्ख्या गावात. ऐका ना, आजूबाजूच्या 10 गावांमध्ये माहिती आहे. आम्ही बंद करू शकतो, त्याच्यात काही अडचण नाही नाही आता बंद करू नये. आता याचं एवढं नुकसान झालंय त्याची भरपाई कोण देणार? अहो आता चालू काम केलं मी 1 2 3 दिवस नाही झालेले. 3 दिवसात फक्त 10-12 ट्रिपा नेल्या. ते लोकांनी काय खड्डा केला असेल हे काय माहिती नाही. कशी ट्रिपनी खड्डा केलाय? हा? कसा ट्रिप? आता यांनी कोणती ही आता ट्रॅक्टरची आता त्यांना देतो मी 150 रुपये जागेचे समजा. खडीचे? हा खडीची ब्लास्टिंग वगैरे मीच करतो ना. ब्लास्टिंग करून तुम्ही खडी काढता? आतापर्यंत किती ब्लास्टिंग केली? आता पहिल्यांदा गेली फक्त गाव. किती सुरुंग लावले? 17 होल मारले. 17 होल लावले. मी संतोष लक्ष्मण कासार, राहणार कल्याण पश्चिम, गाव माझं शेरंखेल, तालुका अकोले. मी काय कामानिमित्त लग्नानिमित्त गावी येत जात असतो. शेती माझी शेरंखेलला आहे. लग्नानिमित्त गावी आल्यामुळे माझ्या क्षेत्रात मी शेत बघण्यासाठी गेले असताना तिथं दगडाची खाण चालू असलेली मला दिसली. म्हणून मी तहसीलदारांकडे 16 तारखेला 16/12/2024 रोजी अर्ज केलेला आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत कोणी चौकशी करायला आलेले नाही. प्रांत अधिकाऱ्यांना पण मी अर्ज केलेला आहे. या गोष्टीची चौकशी लवकरात लवकर होते. गावातील ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती यांनासुद्धा अर्ज दिलेला आहे. आणि कोणत्याही प्रकारची सहमती किंवा शासनाची परवानगी न घेता यांनी काम चालू केलेलं आहे. ते दगडखान विकलेली आहे. याच्यात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, फोटो आहेत. सगळे फोटो मी तहसीलदारांना दिलेले आहेत, ग्रामपंचायतला दिलेले आहेत. ग्रामपंचायतची कुठली सहमती घेतलेली नाही आहे. आणि हे काम माझ्या सामायिक क्षेत्रामध्ये चालू आहे. आणि काल मी जेव्हा माझ्या क्षेत्रात पुन्हा गेलो असताना तिथं JCBनी
ते पुरावे नष्ट करण्याचं काम चालू आहे. राहुल सुभाष कासार, बबन गंगाधर कासार, बाबासाहेब गंगाधर कासार आणि याचे सगळे सहकुटुंब सगळे हे सगळे खनिज उत्पन्न विकत आहेत. त्यांचा माझा पहिले माझ्या वडिलांचीही हत्या त्याच जागेवर झालेली आहे. याच कारणामुळे झालेली आहे. 5 वर्षापूर्वी 18/12/2019 रोजी माझ्या वडिलांची सुद्धा हत्या झालेली आहे. पण ते लोकांनी ते तेव्हा मॅनेज करून सर्व प्रकरण दाबलं गेलेलं आहे. तेव्हा आजही माझ्यावरती, माझ्या जीवाला, माझ्या कुटुंबाला व मला स्वतः वैयक्तिक धोका आहे त्यांच्यापासून. न्याय मिळावा मला. आणि हे सरकारचं नुकसान केलं या लोकांनी. सरकारी नुकसान, सरकारी मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे. कारण की आपल्या स्वतःच्यासाठी जर दगड पाहिला असेल तर आपण परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हे लोक एवढा मोठा खड्डा करून विकतात. हे सरकारची फसवणूक आहे. यांना लवकर जी कायदेशीर कारवाई असेल ती यांनी लवकरात लवकर त्यांच्यावर जे काही दंड असेल तो करावा. कारण की माझं 7/12 नाव असल्यावर उद्या जर चुकीचं गेलं तर मलाही सुद्धा फाईन लागेल त्याची. हे सर्व प्रकरणाचा मला न्याय जर नाही मिळाला तर मी लवकरात लवकर उपोषणाला बसेल. याची चौकशी व्हावी, पूर्ण चौकशी व्हावी, कायदेशीर चौकशी व्हावी, कायदेशीर यांना दंड व्हावा. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.